दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, ज्या चिंतेने तुम्ही ग्रासले आहात त्या सर्व आज नष्ट होणार आहेत. तू फक्त माझे नामस्मरण करत राहा. नामस्मरणाच्या मार्गावर तू चालत राहा. बसल्या बसल्या तो फक्त हलत होता. मन शांत, श्वास मंद, डोळे बंद असलेले तरी गगनाला भिडलेले. आजूबाजूला असलेल्या कोणालाही काही समजतच नव्हते. किंबहुना कोणालाही त्याची पडलेली नव्हती. गेले 8 दिवस तो त्याच पारावर होता. वाढलेली दाढी, विखुरलेले केस आणि खोल गेलेले डोळे, अंगावरील मळखाऊ कापडं, अशा अवस्थेत तो शांत होता. कोणी काही आणून दिले तर खायचे, नाहीतर उपाशी स्वतःमध्येच रमायचे, असा त्याचा खेळ सुरू होता. गावातले गावकरी वेडा म्हणून त्याच्याकडे लक्ष देत नव्हते, पण एक नजर कायम त्याच्यावर रोखून होती. सतत पळत होती त्या वेड्यावर. कामाक्षी नावाची एक मुलगी त्याचा प्रत्येक क्षण डोळ्यात साठवत होती. एके रात्री तिने अद्भुत घटना पाहिली. तो वेडा रात्री 2च्या सुमारास उठला. बाजूला असलेल्या रस्त्याकडे एका झाडापलीकडे मूत्र विसर्जन करून जवळच्या नदीत त्याने स्वतःला झोकून दिले. थोड्या वेळात तो बाहेर आला आणि कामाक्षीच्या डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश पडला. इतके दिवस वेडा बेंद्रा असलेला तो रात्रीच्या काळोखात चक्क लखलखत होता. तो प्रकाश इतर कसलाही नसून त्याच्या शरीरात असलेल्या तेजाचा होता. हसू की रडू अशा अवस्थेत कामाक्षी फक्त बघ्याची भूमिका घेत होती. तो वेडा पुन्हा पारावर येऊन बसला. प्राणायाम केले आणि ध्यान लावले. त्यानंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणं अशक्यच होतं. त्या वेड्याचे शरीर गदगदा हलू लागले आणि काही क्षणात तो साधनेच्या उत्तुंग पातळीवर पोहोचला आणि थोड्याच वेळात तो जमिनीपासून 2 फूट हवेत कोणत्याही आधाराशिवाय तरंगत होता. त्याच्या संपूर्ण शरीराभोवती एक तेजोमय वलय निर्माण झाले होते. कितीही प्रयत्न केले तरी कामाक्षी जागची हलू शकत नव्हती. फक्त डोळ्यांनी ते सर्व क्षण साठवत होती. जसे जसे उजडायला लागले तसे तसे तो वेडा जमिनीवर आला. क्षणार्धात त्याचे तेजपुंज शरीर जाऊन त्या जागी पुन्हा तोच घाणीत माखलेला वेडा होता. एका क्षणात कामाक्षी भानावर आली. मी पाहिलेलं स्वप्न तर नव्हे ना, हा विचार तिच्या मनी डोकावला. पुन्हा भानावर येत ती जवळपास असलेल्या चहाच्या टपरीवर आली. तिथून तिने 2 चहा घेतले आणि पुन्हा त्या पारावर आली. एक चहा त्या वेड्याच्या पुढ्यात ठेवला तसा तो उठून बसला आणि जोरजोरात मोठ्याने हसायला लागला. पुढच्या क्षणी त्याने काही शब्द उच्चारले. अगर मैं चाहूं तो दुनिया बना दूं, अगर मन करे तो उसे कायनात से मिटा दूं. तू जो देखी रातों में हमारी चमक, साधक की है वो साधना की धमक. ना रख कोई मन में अपने उलझन रे तू, ना किसी को बता हाल ए दिल का रे तू. हातातला चहाचा संपलेला पेला तिच्या हातात ठेवताना त्या वेड्याच्या हातात एक जळती सिगरेट त्याला दिसली. ही कशी आली?
पेटवली कोणी? चहा कधी प्याला? तुम्ही नक्की कोण? नकळत तिच्या तोंडून सारे प्रश्न बाहेर आले. तिचे प्रश्न संपायच्या पुढच्या क्षणी त्या वेड्याने कामाक्षीच्या डोळ्यात डोळे घातले. करडी नजर ती वेड्यासारखी पाहत राहिली आणि तिला दर्शन झाले ते तिच्या सद्गुरूंचे, म्हणजेच साक्षात भगवंताचे. वेड्यावर एखादा लेख लिहावा म्हणून गेले 9 दिवस ती ज्या वेड्याच्या मागे लपून त्याची सर्व दिनचर्या टिपत होती, तो दुसरा तिसरा कोणी नसून अख्ख्या जगाला अक्कलकोट स्वामी समर्थांच्या नादाला लावणारा वेड्यांचा बाप होता. संपूर्ण समर्पण करीत नतमस्तक होण्याशिवाय कामाक्षीच्या हातात त्या क्षणी काहीही नव्हते. कामाक्षी उच्च शिक्षित होतीच, त्याचबरोबर उच्च संस्कारी सुद्धा होती. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आणि शंकर महाराज यांच्यावर तिची मनापासून श्रद्धा होती. काहीतरी करून दाखवायचे जेणेकरून आई वडिलांची मेहनत सार्थकी लागेल असा ध्यास तिने घेतला होता. असेच एके दिवशी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या राणे काकांनी कामाक्षीला त्यांच्या पेपरमध्ये एक लेख लिहिण्यास सांगितला. कामाक्षीला खूपच आनंद झाला त्या क्षणी. तिने लगेच महाराजांच्या पुढे साखर ठेवली आणि खरं तर स्त्रियांनी सिगरेट लावण्यास महाराज मनाई आहे, पण एके दिवशी स्वतः शंकर बाबांनी कामाक्षीला 4 मिनार सिगरेट दाखव असा दृष्टांत दिला होता. त्या दिवसानंतर मात्र तिने तो नित्य नियम सुरूच ठेवला. कामाक्षीने सिगरेट दाखवल्यावर तिच्या मनात आपण एखाद्या वेड्याचा अभ्यास करून त्यावर लेख लिहावा असे आले. तसे तिने राणे काकांना सांगितले. त्यावर राणे काकांनी देखील शिक्कामोर्तब केले. जवळच्या गावाच्या मधोमध पारावर एक वेडा बसलेला त्यांनी पाहिला होता. तसे त्यांनी कामाक्षीला सांगितले आणि त्याचप्रमाणे 9 दिवसात कामाक्षीला तिच्या सद्गुरूंचे दर्शन झाले. त्या अवलियाने कामाक्षीच्या डोक्यावर हात ठेवला व आता इथून थेट घरी जाऊन ध्यान लावून बस. त्यात तुला एका महान साधकाचा अनुग्रह होईल. त्याने कामाक्षीला आशीर्वाद दिला. डोकं वर करून तिने त्या अवलियाचे मनोमन आभार मानले आणि थेट घर गाठले. ध्यान खोलीत जाऊन ती ध्यानमग्न झाली. तब्बल 48 तासानंतर तिला अनुभव आला. तिनं डोकं वर करून पाहिलं. ध्यानामध्ये तिला त्या साधकाचे दर्शन झाले. साधारण राहिनीतला साधक शिवशंभोच्या समोर उभा असलेला दिसला. त्याच्या समोरून नागराजे जात होते आणि साधकाभोवती त्याने प्रदक्षिणा घातलेल्या कामाक्षीने पाहिले होते. आता तिला प्रतीक्षा होती त्या साधकाच्या प्रत्यक्ष दर्शनाची. सिगरेटचा प्रचंड धूर, पण तो कुठून येतोय हेच समजेना. बाजूला वाफाळता चहाचा भरलेला पेला. हे सगळं घडतंय कसं? कोण आहे? साधकाने डोळे चोळतच आवाज दिला. इतक्यात सिगरेटचा धूर एकवटू लागला. त्यातून एक चेहरा निर्माण झाला आणि धारदार नजर साधकाकडे पाहू लागली. अर्धवट जागा असलेला साधक आता मात्र पूर्ण स्वरूपात जागा झाला. बाजूचा चहाचा प्याला हातात घेऊन मान खाली झुकवून तो उभा राहिला आणि म्हणाला, महाराज चहा घ्या. त्याच क्षणी आमचाच प्याला आम्हाला देतोय का रे? जोरदार आवाज आला. साधकाची डोकं वर करायची हिम्मत झाली नाही. मानेनेच नाही म्हणत त्याने शंकर महाराज म्हणतच जमिनीवर लोटांगण घातले. त्याला काहीही सुचत नव्हते. क्षणात सर्वच नाहीसे झाले. ना सिगारेटचा धूर, ना काय झालं हे समजत नव्हतं. घड्याळ पाहिले तर रात्रीचे 3 वाजलेले होते.
साधक रात्री साधनेला बसलेला असताना त्याने योग निद्रेच्या अवस्थेत तो होता. आजूबाजूला कसलेही भान नव्हते त्याला आणि अचानक त्याची योग निद्रा भंग पावली, ती त्या सिगारेटच्या वासामुळे. साधनेमधून साधकाला महाराजांनी बाहेर आणून दर्शन दिले होते. याचा त्याला अर्थ समजला नव्हता, पण महाराजांचे दर्शन झाले याचाच आनंद होत होता त्याला. हा मूढमती मात्र तो महाराजांचा प्रसाद म्हणून दाखवित होता. साधक भानावर आला आणि त्याच्या संपूर्ण शरीराला सिगारेटचा वास येत होता. या सगळ्याचे कारण त्यालाही माहीत नव्हते, पण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही हे त्याला माहीत होते. योग्य वेळेची वाट पाहणे इतकेच त्याच्या हातात होते. रस्त्याच्या बाजूला बसलेलं एक लंगड कुत्र दाटीवाटीने असलेल्या माणसांच्या गर्दीमध्ये कुणाचा तरी शोध घेत होता. आता दिसतोय मग दिसतोय, छे दिसतच नाही. तो लंगडतच उठला, गर्दीच्या दिशेने निघाला. त्याला पाहून लोक लांब होऊ लागले. घाबरून का होईना त्याला लोकांनी वाट दिलीच. इतक्या वेळेपासून कावरी बावरी असलेली त्याची नजर आता स्तब्ध झाली. चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं. क्षणात त्याचा चेहरा बदलला. त्याने आकाशाकडे बघत भुंकायला सुरुवात केली. त्याच्या त्या भुंकण्यावर आजूबाजूचे 30-35 कुत्री जमा झाली. ती देखील त्या गर्दीत घुसली. त्या सर्वांचा थैमान पाहून लोक सुद्धा घाबरली. मिळेल त्या वाटेने पळाली. आता रस्ता मोकळा होता. बरीच मंडळी बाजूला फुटपाथवर उभी राहून हे काय चाललंय हे बघत होती. इतकी कुत्री अचानक रस्त्यावर का भुंकत आहेत हा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. अचानक सर्वांच्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे त्या गर्दीमधला एक जण कपाळावर तसेच संपूर्ण अंगावर भस्म, अंगात एक पातळ हाफ कुडता, त्या कुडत्याच्या मानेमागील बाजूने अर्धवट दिसलेली रुद्राक्षाची माळ, खांद्यावर झोळी, कमरेखाली लुंगी, पायात साधी चप्पल असा तो वेशधारी म्हणजे साधक होता. तो थोडासा गांजलेल्या अवस्थेत तिथेच अजूनही रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. रस्त्यावरील पांगलेली वर्दळ पाहून कुत्री मात्र शांत झाली होती. आता त्यांनी आपला मोर्चा त्या साधकाकडे वळवला. सर्वच कुत्री पुढील 2 पाय साधकाकडे पसरून स्वतःचे डोके जमिनीला टेकवून उभी होती. जणू सर्वांनी एकत्रच साधकाला दंडवत घातला होता. साधकाचे हात व नजर आपोआप आसमंताकडे वळले. जणू त्याने ते सर्व नमस्कार महाराजांच्या चरणी अर्पण केले होते. आजूबाजूला असलेल्या सामान्य मानव वर्ग हा अद्भुत प्रकार आश्चर्यकारक नजरेने बघत होते. काहींनी तर मोबाईलद्वारे हा प्रसंग टिपण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी पावसाला सुरुवात झाली. जोरदार हवेचा झोत आला आणि सरळ पडणारा पाऊस वाऱ्यामुळे आडवा तिडवा पडू लागला. त्यामुळे सर्वच जण स्वतःला पावसापासून वाचवू लागले. सर्वांचे मोबाईल पुन्हा आत गेले. इथे साधक मात्र शांत उभा होता. त्याच्या अंगावर पडणाऱ्या थेंबांचे, पावसाचे थेंब जणू त्याला अभिषेक घालत होते आणि त्याच्या समोरील श्वान आता त्याला वाट मोकळी करून देत होते. रस्त्यावरील श्वान आपापल्या जागी पळाले. माणसे देखील त्यांच्या मार्गी लागली आणि क्षणात पाऊस थांबला. साधकाने देखील पुन्हा चालण्यास सुरुवात केली. आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये एक मुलगी होती जी पाठमोरी असलेल्या साधकाला पाहत होती. तिला तो खूप ओळखीचा वाटत होता. तिने त्याच्या पाठी चालायला सुरुवात केली. श्रावण मास सुरू झाला होता. पहिल्याच सोमवारी साधकाने जवळ असलेल्या शिवमंदिरात जाऊन तेथील शिवलिंगाला अभिषेक केला. इथे साधकाचा अभिषेक संपन्न झाला
आणि काही क्षणातच कोठून तरी नागराजांचे आगमन झाले. शिवलिंगाला वेटोळे घालून नागराज साधकाकडे पाहून डोलत होते. आजूबाजूला असलेला भक्तगण थोडे घाबरलेलेच. साधक मात्र स्तब्धच होता. साधकाने नागराजांना नमन केले तर नागराजांनी स्वतःचे स्थान हलवले. साधकाभोवती एक प्रदक्षिणा घालून तो अचानक कुठेतरी नाहीसा देखील झाला. भोवताली असलेल्या काही भक्तांनी श्रावणी सोमवारी सर्परूपात साक्षात भगवान शंकराचे दर्शन घेतल्याचे सांगितले. साधक मात्र स्तब्धच होता. शांत निरागस, मुखात महाराजांचे नामस्मरण. स्वतःभोवती काय चाललंय या सर्वांपासून अलिप्त असून सुद्धा नसल्यासारखा. एका वेगळ्याच नामाच्या दुनियेत गुंतलेला. लांब उभी राहिलेली आणि रस्त्यामधील श्वानराजांची सलामी बघून त्याच्या मागे येणारी ती तिथेच उभी होती. ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून कामाक्षी होती. तिने पुढे येऊन त्याचा चेहरा पाहिला. हा तोच चेहरा होता जो शंकर महाराजांनी कामाक्षीला दाखवला होतो. तिने धावत जाऊन त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. साधकाची चरणकमले दोन्ही हातांनी घट्ट धरली. ती थंडगार होती, अगदी बर्फासारखी, मऊसूत लोण्यासारखी. जय शंकर तिच्या मुखातून आपसुकच बाहेर पडले. इतका वेळ कशाचेही भान नसलेला, स्वतःच्या साधनेत मग्न असलेला साधक कामाक्षीच्या त्या आवाजाने भानावर आला. नकळतच त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवला गेला. अवधूत दिगंबर, दत्त दिगंबर हे शब्द नकळत त्याच्या तोंडून निघाले. तो स्पर्श, तो अनुभव तिला ओळखीचा होता. अगदी असाच अनुभव शंकर महाराजांनी डोक्यावर हात ठेवला होता तेव्हा तिला जाणवला होता. तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि ती डोळे पाहून तिला रात्र ती आठवली. त्या रात्रीचा तो महाराजांचा प्रसंग क्षणात तिच्या डोळ्यांसमोर तरळला. त्याने डोळे उघडले आणि तो स्वतः सुद्धा भांबावला. तिच्या डोक्यावरचा हात काढला आणि तिला विचारले, आपण कोण? कामाक्षीने घडलेला सर्व वृत्तांत खडानखडा सांगितला. ती रात्र, तो चहा, शंकर महाराज, ते 48 तास, त्या ध्यानात झालेला सर्प प्रदक्षिणेचा वृत्तांत, हे सर्व तिनं साधकाला सांगितले. साधकाला आता लक्षात आले त्या रात्री महाराज योग निद्रेमध्ये काय सांगत होते. त्या सर्पाचे त्याच्या भोवती प्रदक्षिणा म्हणजे कामाक्षीसाठी साधकाची खरी ओळख होती. महाराजांचे खेळ समजून त्याने कामाक्षीला समोर असलेल्या शिवलिंगाला नमस्कार करण्यास सांगितले. नंतर तिला समजावले, बघ मी कोणीही नाही, मला काही येत नाही, सर्व घडवणारे महाराजच आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुणा साधकाच्या मागे न लागता त्या परमगुरूंच्याच म्हणजेच महाराजांच्या नामस्मरणाच्या मागे लाग. हा देह त्यांच्या नामस्मरणात इतकं गुंतवा की तुम्हाला भौतिक सुखाचा विसर पडला पाहिजे. प्रत्येकात तुम्हाला तुमचा भगवंत दिसला पाहिजे. चांगले झाले ते भगवंत कृपेने, वाईट आपले भोग आहेत ते परमात्मा आपल्याकडून भोगून घेतोय याच भावनेने जग. नामस्मरणात राहा, आनंदी राहा. इतकेच बोलून साधक तिथून चालता झाला. कामाक्षीला काहीच सुचत नव्हते, पण शंकर महाराजांनी त्याला भेटायला सांगितले आणि त्याचे नामाच्या धुंदीत राहण्याचा जणू अनुग्रह केला. हे समजून ती सुद्धा स्वतःच्या रस्त्याने निघाली, नामस्मरणाच्या अद्भुत मार्गावर. जगावं तर असं की सर्वव्यापी उरावं, नाम घ्यावं तर असं की स्वामी चरणी लीन व्हावं.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या प्रिय प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री हरिशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे तुम्ही टाईप करायला विसरू नका. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी माऊली हा भगवंत परमेश्वर तुम्हाला तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तुमच्या सर्व चिंतेचा नाश होणार आहे, फक्त तुम्ही स्वामी नामस्मरणात कायम रहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.